संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने, महात्मा फुले यांच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने आणि लोकमाता अहिल्या होळकर यांच्या जयंती निमित्त खूप खूप म्हणजे आजचा दिवस खूप मोठा आहे आणि आज सर्व व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना माझ्या शुभेच्छा. तसंच समोर बसलेले सर्व श्रोते, आमची ताई, नंतर आमचे व्याई. खरं तर मी डॉक्टर गोगळे यांचा खूप आभारी आहे, कारण माझे वडील हे रसायनशास्त्राचे शिक्षक होते. आम्ही काय पूर्ण शिक्षण न करता आम्ही व्यवसायात गेलो. तर डॉक्टर गोगळे सरांनी जे आमच्या गोडेगाव, आंबेगाव या भागातून पुण्यात येऊन त्यांनी शिक्षणाची त्यांनी शिक्षण करता करता त्यांनी पूर्ण डॉक्टरेट केली. त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर निकुंभ सर होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. तसं त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, प्रबंध लिहिली. तर ह्याच्यातून सरांनी जे काही 30 वर्ष अखंड जे काही कार्य केलं त्याबद्दल म्हणजे ज्ञानाचा दिवा. यातून मला एक सांगावंशी असं वाटतं की माझे वडील रसायनशास्त्रात होते, केमिस्ट्रीतच होते आणि ते जेव्हा रिटायर्ड झाले तेव्हा एक नेर्लेकर सर, माधव वजे यांनी एक कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेला त्यांनी एक असं केला अभिनव कार्यक्रम की विद्यार्थ्यांनीच बोलायचं आणि शिक्षकांनी ऐकायचं. सर्व कार्यक्रम झाल्यावर विद्यार्थ्यांनी लंचला विचारलं, सर आज कसं झालं आमचं व्याख्यान? तर शिक्षकांनी काय सांगावं, आज आम्हाला छान डुलकी आली. कारण ते नेहमी बोलत असतात, आज त्यांनी पहिल्यांदा ऐकलं. त्यांना जो आनंद झाला, त्यांचे विद्यार्थी घडले. आणि आमचे व्याई जे पारगावचे त्यांचे वडील म्हणजे कैलासवासी शेषवंतजी गोगळे, त्यांनी आमच्या पाहुण्यांना म्हणजे दाजींना सांगितलं होतं की शिक्षण क्षेत्रात चाललेलं आहे, तर याच्यात तू संपत्ती गमवली तरी चालेल, शरीर गमवलं तरी चालेल, पण चारित्र्य सांभाळ. हे 30 वर्ष सांभाळणं खूप अवघड होतं. इतकंही सोपं नाहीये. जे त्या क्षेत्रात आहे हे तुम्ही बघता ऐकताय, त्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता पुढचं म्हणजे आम्ही योगासन क्षेत्रात असल्यामुळं आम्ही काहीतरी लहानसा एक उद्देश घेऊ.